आपल्या समसंघर्षच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ मंडळीला आवाहन करतोय की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। कारण ही गरज आहे आता तरण्या बांडपोराची या संघटनेसाठी। ही संघटना कुठलंही राजकारण करण्यासाठी जन्म घेतलेला नसून सर्वसामान्य शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी ही रणझुंजार युवा प्रतिष्ठानची स्थापना केली। महाराष्ट्रात सगळ्यात मोठं संघटन, जे संघटन महाराष्ट्राची व्यवस्था बदलू शकतं, जे संघटन राजकीय व्यवस्था राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणी स्वतःचा राज्याभिषेक केला असेल तर त्या राजाचं नाव आहे महाराजा यशवंतराव होळकर। नमस्कार, समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी, विशेष बातम्या दाखवत असतो। तर अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। दगडाच्या मूर्तीत देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा, असा मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानवतेचे रक्षण करणाऱ्या संघटनेची स्थापना करण्यात आली। लोकसेवक सचिन देवकते संस्थापक अध्यक्ष असलेली रणझुंजार युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हीच ते संघटना। कोणत्याही जातीची, धर्माची किंवा राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली ही संघटना फक्त मानवतेचं रक्षण करणे, महाराष्ट्रात सलोखा निर्माण करणे व सामान्य जनतेच्या अडचणी सोडून त्यांना न्याय मिळवून देणे हे प्रमुख उद्देश असलेल्या संघटनेची श्री संत गोरबा काकांच्या साक्षीने नारळ फोडून स्थापना करण्यात आली। राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून घोषणा देण्यात आली। यावेळी तेर आणि परिसरातील सर्वच जाती, धर्म आणि सर्वच राजकीय पक्षातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून संघटनेसोबत कायम सक्रिय राहणार असल्याचे सांगून संघटनेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यात प्रामुख्याने फकीरा दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कसबे यांनी क्रांतिकारी विचार मांडून रणझुंजार युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती घडवेल अशी आशा व्यक्त केली। समाजाच्या भविष्यासाठी समाजाचा कल निर्माण व्हावा, समाजाचं अस्तित्व निर्माण व्हावं त्या भूमिकेतून या संघटनेने त्यांनी सांगितलं की मला नेता नाही तर मला समाजामध्ये नेतृत्व निर्माण करण्याची आवश्यकता मला वाटते। का आणि होऊ शकतंय, का होऊ शकतंय? सगळ्यात महत्वाची इच्छाशक्ती। काशीराम साहेब म्हणायचे तमन्ना अगर सही है तो हजार रास्ते निकल आते, तमन्ना अगर सही है तो हजार रास्ते निकल आते हैं, तमन्ना अगर सही नहीं है तो हजार बहाने निकल आते हैं। आज तक हमारे लोगों ने बहाना बनाया, इसीलिए रास्ता नहीं निकलना। अगर तमन्ना के साथ हम लोग काम करने लगे तो मुझे यकीन है आने वाले 3 तारीख जयंती होळकर के जयंती के पहले महाराष्ट्रात सगळ्यात मोठं संघटन, जे संघटन महाराष्ट्राची व्यवस्था बदलू शकतं, जे संघटन राजकीय व्यवस्था बदलू शकेल, जे संघटन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करायचा हे सांगू शकेल, एवढ्या ताकदीचं संघटन महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतंय। पण कधी तमन्ना इच्छा, प्रामाणिक इच्छा सोबत घेऊन जर आपण काम करू लागलो। शिवसेनेचे तेरचे माजी जिल्हाध्यक्ष रामहरी खांडेकर यांनीही मनोगत व्यक्त करून संघटनेचा कडवट कार्यकर्ता कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले आणि संघटनेला शुभेच्छा दिल्या। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते रणधीर सलगर यांनीही मनोगत व्यक्त केले। भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पसारे यांनीही मनोगत व्यक्त करून संघटनेला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रस्तावित रमाकांत लकडे यांनी करून संघटनेच्या स्थापनेचे उद्देश काय आहेत याविषयी सांगितले।
तर पाहूया संघटनेचे संस्थापक या अध्यक्ष पावनभूमीमध्ये लोकसेवक सचिन देवकते आपण यांनी मांडलेले सगळेजण प्रखर विचार. ज्या उद्देशाने आणि ज्या कार्यासाठी आपण इथं आलात त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. संत गाडगे महाराज यांची देखील आज जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मग हा संघटनेचा कार्यक्रम आजच्याच दिवशी नारळ फोडण्याचं कारण सुद्धा तसंच होय की संत गाडगे महाराजांनी समस्त बहुजन समाजाला एक मानवतेचा संदेश दिलेला आहे की जे की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी या देशासाठी जे कार्य केलेलं आहे आणि अशा एका महान मानवाच्या जयंती दिवशीच हा नारळ फोडावा असं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि श्री संत गोरोबा काका महाराज देखील त्याच बहुजन समाजातील आहेत आणि त्यांनी देखील इथं कुठलाही जातीभेद न करता जो इथं कोणी माता टेकील त्या सर्वांचा मी आहे ही भूमिका आजपर्यंत त्यांची आहे. इथून पुढे मी राहणार आहे. जो त्यांच्या पुढे नतमस्तक होईल तो कुठल्या जाती धर्माचा नसून तो माझा भक्त आहे. या भूमिकेतून हे पावनभूमी इथं उभारलेले आहे आणि त्या भूमीमध्ये ही रणझुंजार युवा प्रतिष्ठानचं आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आपण आता इथं सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, युवा तरुण वर्ग आहे, विविध पक्षातील संघटनेतील नेतेगण इथं आपण आमच्या हाकेला ओ देऊन आलात. त्याचं कारण सुद्धा असंच आहे. महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत की जे काम करतात. मग एवढ्या सगळ्या संघटना असताना रणझुंजार युवा प्रतिष्ठानची आपल्याला का गरज आहे ती मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक संघटना आपण पाहिल्या असतील ते विविध जाती धर्मावरती काम करतात, परंतु आपल्याला माणूस म्हणून जगवणारी एखादी संघटना असणं गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्राच्या समोर एक नवीन एक दिशा एक नवीन आशा घेऊन जाण्याचं आम्ही ठरवलं आणि 3 डिसेंबर रोजी 2025 रोजी यशवंतराव होळकरांच्या जयंतीच्या दिवशी मी याची घोषणा केली. त्याचं कारण असं आहे की यशवंतराव होळकरच का? कारण राजराजेश्वर यशवंतराव होळकरांनी जो संघर्ष पाहिलेला आहे, जो संघर्ष केलेला आहे, तो संघर्ष हा प्रेरणा देणारा आहे. तो खरं तर आपलं रक्त उसळवणारा आहे आणि एखादी संघटना जर प्रखरपणे आणि ठामपणे जर चालवायची असेल तर आपल्याला अशा एका योद्ध्याची विचाराची गरज असते की जो योद्धा कधीही एकटा इथून पुण्यामधून पळून गेलेला योद्धा तो स्वतःचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणी स्वतःचा राज्याभिषेक केला असेल तर त्या राजाचं नाव आहे महाराजा यशवंतराव होळकर. आणि त्या होळकरांची प्रेरणा आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण एका हार मध्ये काही संपत नसतं आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या रणझुंजार युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक युवकांची फळी मी तयार करणार आहे आणि इथल्या ज्येष्ठांना इथल्याच काय तर या समय संघर्षाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ मंडळीला आवाहन करतो की आपल्या सगळ्यांना माहित आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस जे इंग्रजांच्या विरोधात लढले आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस घोषणा केली होती की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्याचं बांधवांनो कारण होतं खून म्हणजे काय? रक्त मागितलं होतं का त्यांनी? रक्त नव्हतं मागितलं. त्यांनी त्यांच्या या संघटनेसाठी आणि तुम्हाला या इंग्रजापासून मुक्ती देण्यासाठी काय मागितलं होतं तर तुमची तरणी बांड पोरं. आज मी आपल्या समसंघर्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ मंडळीला आवाहन करतोय की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कारण ही गरज आहे आता तरण्या बांडपोराची या संघटनेसाठी. ही संघटना कुठलंही राजकारण करण्यासाठी जन्म घेतलेला नसून सर्वसामान्य शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी ही रणझुंजार युवा प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. आणि मी आपल्याला सर्वांना या गोरोबा काकाच्या साक्षीने शपथ घेतो की तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून कधी बी हक्काने काम सांगा. तुमच्या आमदार खासदारापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन जर नाही काम केलं तर त्या दिवशी मी या समाजकारणातून आणि याच्यातून संन्यास घेऊन घरी बसल. तुमचा वेळ कधीही वाया घालवणार नाही बांधवांनो. ही केवळ संघटना नाही. मी एकटा जर चाललो सर
मी एकटा जर चाललो तर फक्त रस्ता कापला जाईल, परंतु तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आला तर महाराष्ट्रात एक नवीन इतिहास घडला जाईल. आणि तो इतिहास घडवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का नाही सांगा? आहेत का? घडवायचा का इतिहास? आणि हा इतिहास घडवण्यासाठी या रणझुंजार युवा प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. बांधवांनो, इथं कुणाचाही वेळ खर्च केला जाणार नाही, कुणाच्याही आत्मविश्वासाला इथं मी तडा जाऊ देणार नाही. ज्या दिवशी तुमच्या आत्मविश्वासाला आणि आत्मसन्मानाला तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की सचिन देवकतेच्या खांद्यावरती आपण ही जबाबदारी देऊन आपण फार मोठी चूक केली, त्या दिवशी या मंदिरामध्ये मी फाशी घेईल. फाशी तुम्हाला कधी पश्चाताप होऊ देणार नाही. तुमच्यासाठी मी रक्त सांडायला तयार आहे. जर तुम्ही माझ्यासाठी घाम गाळला तर मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी निश्चित रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या माध्यमातून देतो. आणि आपण सर्वजण त्या संघटनेला तन मन धनाने साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि रमाकांत सांगितलं तसं येणाऱ्या 3 डिसेंबर 2026 यशवंतराव होळकरांच्या जयंतीपर्यंत एक या रणझुंजार संघटनेचं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं तरुणांचं अधिवेशन भरवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही शपथ आज या मंदिरातून घेऊन जातोय. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि या तरुण तरण्या बांड पोरांनी मला अशीच कायम साथ द्यावी. मी तुमच्या पाठीशी अर्ध्या रात्री कधीही फोन करा, मी तुमचा फोन उचलल्याशिवाय राहणार नाही, हा देखील इथं आत्मविश्वास देतो आणि मी थांबतो.